झी मराठी, चर्चाही होणारच। चंदगड ते जांभरे मार्गावर पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहनधारकांना आपला जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतोय। या मार्गावर मोठमोठे खड्डे पडल्याने अनेक अपघात घडत आहेत, त्यामुळे प्रवाशांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे। लवकरात लवकर या मार्गावरील खड्डे मुजवून देण्याची मागणी कोकरे, आडुरे, न्हावेली, जांभरे, उमगाव भागातील नागरिकांकडून प्रशासनाकडे करण्यात आली। याआधी रस्त्यावर अनेक दुचाकी, चारचाकी अपघात झाले असून लोकांना नाहक त्रास होतोय। भागात 3 ग्रामपंचायत व काही छोटी मोठी गावं जांभरे धरण प्रकल्प येत असून या भागात पर्यटकांची संख्या वाढली आहे। एकीकडे जंगली भाग असल्यानं रानटी प्राण्यांपासून मुख्य मार्गावरून जाताना प्रवाशांना धोका निर्माण झाला आहे, त्यामुळे दुतर्फा झाडांच्या फांद्या तोडणं हेही तितकंच गरजेचं बनलं आहे। कित्येक वर्ष या भागातील काही ठिकाणी रस्त्यांची डागडुजी करण्यात आलेली नाही। प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे अजून किती बळी जाणार असा प्रश्न येथील ग्रामस्थ उपस्थित करतात, त्यामुळे बांधकाम विभागाने यावर तात्काळ लक्ष घालण्याची गरज निर्माण झाली। प्रशासनाने कारवाई करत डागडुजी करावी अशी मागणी आता जोर धरू लागली। तर काही महिन्यापूर्वी आजूबाजू आमदारांनी चंदगड जांभरे मार्गासाठी मोठा निधी मंजूर असल्याची जाहिरातबाजी केली, रस्ता मात्र अजूनही तसाच राहिल्यानं जनतेत उलटसुलट चर्चा रंगू लागली। बेळगाव जांभरे मोपा रस्ता, बेळगाव ते चंदगड जांभरे कुंभवटे तळकट मार्गे मोपा विमानतळाला जोडणारा मार्ग 4 पदरी करण्याची मागणी जोर धरते। हा मार्ग पूर्ण झाल्यास कोल्हापूर, चंदगड आणि बेळगाव परिसरातील प्रवाशांना गोव्यासाठी एक अत्यंत सोयीचा मार्ग उपलब्ध होईल। चंदगड ते जांभरे मार्गापुढे कच्च्या मार्गाने मोपा विमानतळाकडे जोडलाय। रस्ता रुंदीकरण व वन विभागाच्या हद्दीतील जागेचा विषय मार्गी लावल्यास या भागात मोठा महामार्ग होऊ शकतो। जिल्ह्यासह भागातील विकासाला गती मिळेल, दळणवळण वाढेल। या मार्गाचा फायदा कर्नाटक, महाराष्ट्र, गोवा या तिन्ही राज्यांना होऊ शकतो, त्यामुळे शासनाने हा विषय गांभीर्याने सोडवला पाहिजे। एकीकडे शक्तीपीठ मार्ग मंजूर असून हा मार्ग या जांभरे भागातून जाणार आहे, पण सध्या या मार्गाला काही ठिकाणी विरोध होत असल्यानं शक्तीपीठ होणार की नाही हा प्रश्न पुन्हा लोकांसमोर तसाच आहे। दुसरीकडे बेळगाव जांभरे मोपा मार्ग बनवण्यासाठी शासनाने तात्काळ पावलं उचलावीत अशी मागणी होते। एकंदरीत चंदगड जांभरे मार्ग, शक्तीपीठ व बेळगाव जांभरे मोपा मार्ग हे सर्व प्रश्न मार्गी लागण्यासाठी शासनाने ठोस पावलं उचलावीत व तिन्ही राज्यांचे संबंध व दळणवळण अधिक समृद्ध होईल याकरता विशेष प्रयत्न करणं गरजेचं आहे।